तर विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 यातील आपण चॅप्टर नंबर 1 स्टार्ट करतोय. हा एक फिजिक्सचा म्हणजे भौतिकशास्त्राचा महत्त्वाचा टॉपिक आहे. चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. यू आर व्हेरी वेल नोन अबाउट द स्टोरी ऑफ द न्यूटन. That when Newton was sitting under an apple tree, he observed that apple is falling near him, that is toward the earth. He think that why the apple move to the downward direction and not move to the upward direction. After that, he predicted that the apple moved to the downward direction due to attractive force of earth, which is nothing but gravitational force. आता यामध्ये बघा, ऍपलच्या ट्रीखाली किंवा झाडाखाली न्यूटन बसलेला आहे आणि ऍपल ही पृथ्वीच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने मूव्ह होतंय. त्याच वेळेस अवकाशामध्ये इतर वस्तू आहे, उदाहरणार्थ चंद्र असेल, तर न्यूटनला असा प्रश्न पडला की ते ऍपल चंद्राकडे का मूव्ह नाही झालं. बरोबर आहे. याचं कारण पुढे असं लक्षात आलं की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऍपलवर मूनपेक्षा जास्त आहे, म्हणून ऍपल हे अर्थकडे काय होतं, मूव्ह होतं. द फिनॉमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. He discovered the force by seeing an apple fall from tree on the ground. आणि त्याला ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला, तर त्याने काय बघितलं की ऍपल हे झाडावरनं जमिनीवर म्हणजे खालच्या दिशेने येतं. आता फोर्स म्हणजे काय, त्याला आपण मराठीत बल म्हणतो. जर तुम्ही डेफिनेशनचा विचार केला, एखाद्या वस्तूवरती एखादी फिजिकल क्वांटिटी अप्लाय केल्यामुळे जर त्या वस्तूची डायरेक्शन चेंज होत असेल किंवा स्पीड चेंज होत असेल, तर ती अप्लाय केलेली फिजिकल क्वांटिटी म्हणजे फोर्स असते. आणि फोर्स इज अ नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे सपोज एखादी वस्तू स्पीडमध्ये असेल, गतिमान असेल, आणि त्या वस्तूचा स्पीड म्हणजे गती किंवा आपण त्याला खरं चाल म्हणू सायंटिफिक, जर तुम्हाला बदलवायची असेल, चेंज करायची असेल, तर त्यासाठी जी फिजिकल क्वांटिटीची गरज असते तिला आपण फोर्स म्हणतो. किंवा एखादी वस्तू मोशनमध्ये असेल, गतिमान असेल, आणि त्या वस्तूची डायरेक्शन जर आपल्याला बदलायची असेल, तर त्यासाठी जी फिजिकल क्वांटिटी लागते तिला आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. So what do you mean by force? Force is necessary to change the speed as well as direction of motion of an object. एखाद्या पदार्थाची चाल म्हणजे स्पीड आणि त्याची डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे गतीची दिशा बदलण्यासाठी ज्या भौतिक राशीची, ज्या फिजिकल क्वांटिटीची गरज असते, अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण, फोर्स म्हणतो. आता आपल्याला सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स घ्यायचा आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड्स द सेंटर. अगोदर आपण एक एक्झाम्पल घेऊ, सहज सोपं समजणारं, नंतर आपण सर्क्युलर मोशनच्या डेफिनेशनकडे जाऊ. समजा तुम्ही एक छोटा स्टोन घेतला, छोटा खडा घेतला किंवा आपण दगड घेतला आणि त्याला दोऱ्याने टाईट केलं, म्हणजे दोऱ्याच्या साहाय्याने तो दगड बांधला. तर आपण असं म्हणू, दोरीच्या एका टोकाला दगड बांधला आणि दुसऱ्या टोक का दोरीचं दुसरं टोक तुम्ही हातामध्ये पकडलं आणि तो स्टोन तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये असा फिरवला. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही बोटाने धरले दोरीचं दुसरं टोक, जर तुम्ही सेंटर मानलं, हा स्टोन वर्तुळाकार गतीने फिरत असताना हा काय असतो, त्याचा सर्कम्फरन्स म्हणजे काय असतो, परिघ असतो. टाय स्टोन टू वन एंड ऑफ स्ट्रिंग, दोऱ्याच्या एका टोकाला
छोटा दगड बांधा. टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स अलॉंग सर्कल. आणि तो दगड सर्कुलाकार म्हणजे गोलाकार मार्गाने फिरवा. दिस मोशन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. तर ती जी दगडाची फिरण्याची गती आहे, मोशन आहे, त्या मोशनला आपण काय म्हणणार? सर्क्युलर मोशन. तर बाळांनो हे एक उदाहरण झालं, ठीक आहे. पण ऍक्च्युली डेफिनेशन कशी आहे? व्हेन द बॉडी रिव्हॉल्व्स अराउंड सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. म्हणजे जेव्हा बॉडी ही वर्तुळाच्या परिघाभोवती किंवा परिघाच्या दिशेने परिघावरती फिरत असते, तेव्हा ती जी बॉडीची मोशन असते तिला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो, म्हणजे वर्तुळाकार गती म्हणतो. ॲज लॉंग ॲज होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. जोपर्यंत आपण दोऱ्याचं टोक हाताने पकडून ठेवलेलं आहे तोपर्यंत स्टोन आपल्या दिशेने आपण ओढतोय असं कन्सिडर करू. कोणत्या दिशेने? बोटाच्या दिशेने, म्हणजे कशाच्या? सेंटरच्या दिशेने. त्याला आपण म्हणतो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. बरोबर. द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. समजा आपण दोरी सोडून दिली तर काय होईल रे? तर तो जो स्टोन आहे तो वर्तुळाकार मार्गाने न फिरता तो काय होईल? एका सरळ दिशेने स्ट्रेट लाईन मध्ये काय होईल? तो मूव्ह होईल. ठीक आहे. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द tangent to the circle at the position of stone. Suppose दगड या दिशेला आलेला आहे किंवा या दिशेला वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना तो स्टोन या ठिकाणी आलेला आहे आणि आपण दोरी सोडून दिली तर तो स्टोन या दिशेला सरळ रेषेत मूव्ह होईल. आता बघा, ही मूव्ह होण्याची डायरेक्शन आणि हा जो फोर्स आहे म्हणजे दोरी साईडने जो तुम्ही होल्ड करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल होतो. ठीक आहे. आणि तुम्हाला टँजंट म्हणजे माहिती आहे, टँजंट म्हणजे मराठीमध्ये आपण स्पर्शिका म्हणतो, की या टोकापासनं या बिंदूपासनं जेव्हा तुम्ही या रेषेला एक परपेंडिक्युलर लाईन काढाल ती म्हणजे काय झाली? टँजंट. तर जेव्हा एखादी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असते आणि आपण ती बॉडी रिलीज केली तर त्या बॉडीची मोमेंटची डायरेक्शन म्हणजे आपण ती बॉडी ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला त्या सर्कलला काढलेलं काय असतं? टँजंट असतं. ठीक आहे. आता काही एक्झाम्पल आपण घेऊ. द मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. गोज अराउंड इट इन अ डेफिनाइट ऑर्बिट. आणि चंद्र हा पृथ्वीच्या भोवती काय एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतो. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. ज्यावेळेस चंद्र हा पृथ्वीच्या भोवती सर्क्युलर मार्गाने फिरत असतो त्यावेळेस त्याची काय बदलत असते? डायरेक्शन बदलत असते आणि त्याची डायरेक्शन कंटिन्युअस चेंज होते, म्हणून काय? त्याची स्पीड चेंज होते, म्हणजेच त्याची पुढे मोशन चेंज होते. So its speed constantly change during this motion. There must be a force which is exerted on the moon. आता मून वरती एक्झर्ट होणारा तो फोर्स कोणता आहे? अर्थचा फोर्स आहे. कोणता फोर्स आहे तो? अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. There must be force which exert on the moon and this force must be exerted by the earth which attract the moon towards itself. तर पृथ्वी अट्रॅक्टिव्ह फोर्सने त्या मूनला स्वतःकडे काय करत असते? खेचत असते. आता मला सांगा, पृथ्वीचा म्हणजे अर्थचा मूनवरती अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. अर्थचा मास जास्त आहे, मूनचा मास कमी आहे. त्याचा मीन अर्थचा अट्रॅक्टिव्ह फोर्स हा मूनवरती जास्त असल्यामुळे काय व्हायला पाहिजे रे? तर मून हा अर्थच्या दिशेने यायला पाहिजे. बरोबर आहे. पण तसं का होत नाही? याचं कारण म्हणजे सपोज तुम्ही ही जर अर्थ कन्सिडर केली आणि हा जर मून कन्सिडर केला तर अर्थची
अट्रॅक्टिव्ह फोर्सची डायरेक्शन आणि मूनची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे परस्परांना कसे परपेंडिक्युलर आहे, आणि जेव्हा परस्परांना परपेंडिक्युलर असेल तेव्हा अर्थचा मूनवरती अट्रॅक्टिव्ह फोर्स जवळपास 0 असतो. त्याला आपण वर्क डन म्हणू, तिथं वर्क डन होत नाही. म्हणजे जर एखादी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जर परस्परांना परपेंडिक्युलर असेल तर बॉडी कॅन नॉट बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अनदर बॉडी. Thus, force acts on any object. Force acts on any object moving along circle and it is directed towards the center of circle. This is called as a centripetal force. म्हणजे अशा बलाने की एखादी बॉडी जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल आणि तो जो फोर्स असेल तो त्या सर्कलच्या सेंटरच्या दिशेने असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. ठीक आहे. आता यावरती डिपेंडंट आपल्याकडे K+3 लॉ घ्यायची आज आपल्याला, आणि K+3 लॉ घेतले का आपण थांबू. या सायंटिस्टने ज्यावेळेस एखादी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असते त्या संदर्भात त्याने 3 लॉज बनवलेले, त्याला आपण K+1 लॉ, K+2 लॉ आणि K+3 लॉ म्हणतो. त्यापैकी आपण पहिला घेणारे K+1 लॉ. अगोदर मी स्टेटमेंट वाचतो, नंतर आपण एक्सप्लेनेशन घेऊ. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. यू नो, फोकाय इज द प्लुरल ऑफ फोकस. आता सपोज ही जी सर्क्युलर मोशनची जी डायरेक्शन आहे, सपोज मी अर्थची म्हटलो, एखाद्या प्लॅनेटची म्हटलो, कशाभोवती, यस सन भोवती. आता जेव्हा एखादी बॉडी एक्झॅक्टली सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असते अशा वेळेस एकच सेंटर मानला जातो. आपल्याला माहिती आहे वर्तुळाला एकच काय असतं, सेंटर असतं किंवा केंद्रबिंदू असतो. पण जेव्हा एखादी बॉडी ही इलेप्टिकल फॉर्म मध्ये फिरत असते म्हणजे ज्याला आपण म्हणतो लंब गोल, तर अशा वेळेस त्या इलेप्टिकल मोशन मध्ये जर एखादी बॉडी फिरत असेल तर सेंटर हे 2 मानले जातात. त्याला आपण म्हणतो फोकस किंवा प्लुरल मध्ये म्हणतो आपण फोकाय. समजा इथे एक फोकस असेल तर इथे एक फोकस असतो, म्हणजे हा आणि हा हे 2 काय झाले, फोकाय झाले. ठीक आहे. इलेप्टिकल बॉडीला इलेप्टिकल जर एखादा शेप असेल त्याला 2 फोकाय कन्सिडर करतात. डायग्राम मध्ये जर एकच दाखवलेला आहे तर ऍक्च्युली 2 असतात. त्यापैकी पहिला लॉ काय मग, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे एखादा प्लॅनेट, एखादा ग्रह जर सूर्याभोवती इलेप्टिकल मार्गाने फिरत असेल, लंबगोल मार्गाने फिरत असेल, तर अशा वेळेस सन हा दोन्हीपैकी एका फोकायवर असतो. म्हणजे एक तर सन इथे असेल किंवा इथं असेल तेव्हा तो फिरत असेल. आता सन हा काय फिक्स पोझिशनला असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच मोशन मध्ये कोण असणार आहे, प्लॅनेट. ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आणि सेकंड लॉ काय आहे, K+2 law state that the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. हा एक सहज समजणारा सेकंड लॉ आहे. समजा एखादा प्लॅनेट ए या ठिकाणी आहे आणि सन पासून तो एवढ्या अंतरावर आहे. ही लाईन जॉईनिंग झाली कोणाला, सनला आणि प्लॅनेटला. आता सपोज मी म्हटलं की एका मिनिटामध्ये तो प्लॅनेट ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला. मी टाइम कन्सिडर केला 1 मिनिट, बरोबर आहे. प्लॅनेट हे सनच्या भोवती काय असणार आहे, कंटिन्युअस फिरत असणार आहे. ए या ठिकाणी प्लॅनेट आहे, मी टाइम स्टार्ट केला आणि 1 मिनिटानंतर मी बघितलं की तो बी या पोझिशनला गेला. आता आपण काय केलं, हा जो एरिया आहे SBA हा एरिया मी कॅल्क्युलेट केला आणि त्याची व्हॅल्यू काहीतरी नोट केली. ठीक आहे. त्यानंतर समजा तो प्लॅनेट सी या ठिकाणी आला
आता बघा सन पासून ते डिस्टन्स वाढत जात आहे. ठीक आहे, इथं ते सगळ्यात जवळ आहे, इथं ते लांब आहे. सी या ठिकाणी तो प्लॅनेट आला आणि परत मी टाइम स्टार्ट केला. 1 मिनिटानंतर मी बघितलं की तो प्लॅनेट कुठं आला, डी या ठिकाणी आला. आता त्यावेळेस इथं असले जो एरिया आहे कोणता CSD किंवा DSC हा मी मेजर केला आणि सपोज काही वेळानंतर प्लॅनेट ई या ठिकाणी आला. परत मी 1 मिनिटानंतर बघितलं तर तो प्लॅनेट F या ठिकाणी, मी तिन्ही ठिकाणी टाइम फिक्स ठेवलेला आहे. आणि हा जो एरिया आहे कोणता ESF हा जर मी मेजर केला तर तिन्ही एरिया कसे असतील, सेम असतील, कारण टाइम इंटरवल कसा ठेवलाय आपण, सेम ठेवलाय. म्हणजे ही लेंथ याच्यावरती इफेक्ट नाही करत. ही लेंथ इथं कमी दिसते, इथं जास्त दिसते, इथे सगळ्यात जास्त दिसते. एरिया मात्र कसा असेल, सेम. हा K+2 लॉ आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, बरोबर आहे, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे सन आणि प्लॅनेटला जोडणारी जी लाईन आहे त्यांनी निर्माण केलेला एरिया हा सेम असेल किंवा जर टाइम इंटरवल सेम असेल तर. समजा मी 5 मिनिटांनंतर पोझिशन जर मेजर केली आणि ए आणि बी चा एरिया फाईंड केला, सेम मी सी या ठिकाणून डी ठिकाणी 5 मिनिटांमध्ये प्लॅनेट मूव्ह झाल्यानंतर एरिया जर फाईंड केला तर हा एरिया आणि हा एरिया कसा असेल, सेम असेल. याला म्हणायचं K+2 लॉ. तेच आहे बघा एक्सप्लेनेशन आपण जे घेतलंय ते. AB and CD are the distance covered by the planet in equal time, that is after equal interval of time. The position of the planet starting from A and C are shown by B and D respectively. The straight line AS and CS sweeps yes equal area. So ASB and CSD are equal. मी काय सांगतोय, ASB and CSD these एरिया कसे असतील, इक्वल असतील. त्याच वेळेस ESF सुद्धा कसा असेल, इक्वल असेल. आता लास्ट आपल्याला घ्यायचा आहे K+3 लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन, म्हणजे कोणाचा, प्लॅनेटचा. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. म्हणजे एखादा प्लॅनेट सन भोवती रिव्हॉल्व होत असताना त्याला एक रिव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो पिरियड आहे, लागणारा जो कालावधी आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर. आणि काय म्हटलंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि सन आणि प्लॅनेट यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याचा क्यूब, म्हणजे थोडक्यात त्यातील रेडियस, इथं आर म्हणजे रेडियस म्हटलंय, ऍक्च्युअली डिस्टन्स आहे. तर ॲव्हरेज डिस्टन्सचा क्यूब याच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी असते. म्हणजे आर जर इन्क्रीज झाला याचा अर्थ टी पण इन्क्रीज झाला. The square of its period of revolution around the sun, म्हणजे T square is directly proportional to the cube of the mean distance of planet from the sun. म्हणजे प्लॅनेट आणि सन याच्यामधलं जे डिस्टन्स आहे आपण मीन डिस्टन्स म्हणू, त्याचा क्यूब आणि रिव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्या प्लॅनेटला लागणारा कालावधी यांचा जो स्क्वेअर आहे याच्यामध्ये काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी असते. म्हणजे टी आर स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, ओके, अँड टी इज इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन, देन टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता तुम्हाला माहिती डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी असेल तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणून मी कसं लिहितो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. केला काय म्हणणार, कॉन्स्टंट. सगळ्या प्रकारच्या प्लॅनेटसाठी ही जी व्हॅल्यू येईल, ही व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर ती कशी येईल, कॉन्स्टंट येईल. ठीक आहे स्टुडंट, आपण इथे अतिशय महत्वाचा भाग घेतला, सेंट्रिपिटल फोर्स घेतला आणि केपलरचे तिन्ही लॉ घेतले. ठीक आहे, ओके.